पावनमध्ये नवे नवे श्रीगोंद्याचं वैभव म्हणजे देवांची भूमी आहे महाराज. या देवभूमीमध्ये सात्विक कर्म करणारे देवासारखं ज्यांचा विचार अंतःकरण असावं असे परमशक्ती परमात्मा प्रेमी म्हणजे सर्वांचे असणे आवडते. अर्थात सर्वांचे जिव्हाळ्याचे असणारे सन्मानित नावात दाखल करा ज्ञान ईश्वर ज्ञानेश्वर अर्थात मौली या नात्याने ज्ञानेश्वर महाराज परशुरामजी आगलावे साहेब अर्थात सर्व त्यांना आगलावे साहेब या नावाने ओळखत होतो. अशा असणाऱ्या पवित्र पावन असणाऱ्या काही बातम्याला इहलोकाची यात्रा सत्पन्न परलोकामध्ये जावं लागलं. त्यांचे श्राद्ध कर्म किंबहुना त्यांच्या असणाऱ्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्याकरता नवे नवे कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवा समर्पित करण्याकरता सेवेसाठी घेतलेला अभंग बोधला महाराजांचा. विठाला 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 प्रत्येकाला जागा करण्याकरता अभंग घेतलेला आहे. विचारले बाबारे तू कुठून आला, तुला कुठे जायचे आला असे कुठून या जाणे दोने रे पाया. प्रत्येक जीवाला विचारले म्हणले का कशा करता, कारण का घरदार तुझे नाही अहो हे लटकीच माया. हे घरदार संसार प्रपंच आपलं नाही आणि माया लोकशाही लटकी आहे. मग काय करू महाराज, सावध होय बापा, सावध झाला पाहिजे. काळ लागला मापा, का सावध हो तर मापाला काळ लागलेला आहे. मोजतोय तो किती वेळ आहे, काळ लागला मापा. मग काय करा, महाराजांनी सांगितलं काळ मापाला लागला म्हणून एक प्रपंची गुंतू नको, पाही बुडतसे पापा. या प्रपंचात जास्त गुंतू नको याचा अर्थ करू नको असं नाही, जरूर करा पण आता गुंतून राहू नको. मग काय कर, सावध झाला पाहिजे. म्हणजे महाराज आम्ही माड्यावरच्या गाड्या घेतल्या, सर्व केलं. महाराज म्हणे नको सांगू, तू सांगतो ना त्रिकोट कोसल्याने घर सायासे केले. त्यानं घर चांगलं बांधलं, दोन्ही द्वारे पुण्यात आत गुंतू गेले. तशी अवस्था आपली होऊ नये म्हणून सावध होई बापा. महाराज संसार प्रपंच करायचा नाही का, जरूर कर. मोठे मोठे साधू संत सायासे केले, त्यांनी भरपूर सायस केलं पण प्रपंच असताना मन नाही गोविले. प्रपंचात राहिले पण मन मात्र प्रपंचात गुंतवलं नाही. ते मन विची करी माझ्याकडे लावण्याचं कार्य करा आणि माझे भजनी प्रेम धरी हे कार्य करा. म्हणजे इकडचं झालं पण वेदांचं काय म्हणणं आहे, महाराज वेदांनी सुद्धा सांगितलं वेदशास्त्र पुराणे हाका मारे ते लोकांना हाका मारून सांगतात गाफील निजताना काळ देईल धोका. गाफील राहिले ना काळ धोका देईल, याच्याकरता वेळेत सावध व्हा. नाही राहिलं तर काय करावं महाराज, बोधला म्हणे तुम्ही हरे नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपण्याचं कार्य करा. मला फायदा आहे का साकार तेरी चुकतील जन्म मरणाच्या खेपांवर लक्ष 84 जन्म तो फायदा होईल आणि केल्यानंतरही जिवंत राहता येईल. साहेब 1 वर्ष झाले गेले, आजही जिवंत. वेळेचे बंधन पाळायचे या नात्याने जास्त परिहार न देता एक आदर्श व्यक्तिमत्व, एक कृषी रत्न शब्द वापरला तरी कमी पडेल महाराज. शेतकऱ्यांचे असणारे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणारे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. साहेबांना दैवाचा पुतळा म्हणतात तरी तरी कमी पडेल का, त्याचं कारण आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव जो आहे ना तो जाणून घेतला पाहिजे आणि तो भाव जाणून घेतो ते साहेब प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं कार्य करायचं, प्रत्येकाला समर्पक उत्तर देण्याचं कार्य करायचंय आणि प्रत्येकाला समाधान वाटेल असं पवित्र कार्य करण्याचं काम त्यांच्याकडे असायचं. अशी परमसिद्धी असणारे नावात पण ताकद आहे महाराज. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शब्द जोडेल का, हरिभक्तीपरायण शब्द जोडेल, कारण हरिभक्तीपरायणाचे लक्षण साहेबांकडे सगळे होते. बाह्यांगाची लक्षणं नाही, अंतरंगाची लक्षणं होती महाराज. वरची वरवर माळ आहे, वरवरचा परमार्थ दिसतो म्हणून हरिभक्तपरायण नाही, पण अंतःकरणापासून त्याचे विचार सात्विक आहे ना, त्यांना हरिभक्तपरायण शब्द वापरणार. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर नावाचे दाखवते, ज्ञान माऊली, माऊली नाव आहे महाराज. काय आई वडिलांचं प्रेम असं महाराज. ज्ञानेश्वर वडिलांचं नाव परशुराम असं महाराज. आणि आगलावे साहेब या नात्याने सर्वांनी समजावं. एक 13 जून 19
55 सालचा असताना त्यांचा जन्म होता. त्या काळातला नवे नवे साहेबांनी BSc ऍग्री करावं. सावळे विहिरी या पवित्र पावनभूमीमध्ये सावळे विहिरीचे म्हणजे फार प्रेम आहेत महाराज. आमचं एक जपे साहेब वगैरे होते, त्यांचे असणारे कुटुंब नगरला अत्यंत प्रेम महाराज. आणि अशा आदर्श कुटुंबातील आदर्श चिरंजीवाने